शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली आपण काइन मास्टर एडिटिंग शिकवलं नव्हतं बरेच दिवस झाले. ॲलाइड मोशन एडिटिंग करून तुम्ही खूप बोरिंग झालं. त्यामुळे मित्रांनो फायनली आहे ते आपण काइन मास्टर एडिटिंग आपण आणलेलं आहे. मित्रांनो, काइन मास्टर जर विदाउट वॉटरमार्क तुमच्याकडे नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलचे नाव एस क्रिएशन YT असे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामला पोल टाकलेला की तुम्हाला कोणत्या ॲपवर व्हिडिओ हवा आहे, काइन मास्टर की ॲलाइड मोशन. तर काइन मास्टरला जास्त रिस्पॉन्स आल्यामुळे आपण जो आहे तो ॲप काइन मास्टरमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुमचं मत कोणत्या तरी व्हिडिओमध्ये घ्यावं यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्यामुळे इंस्टाग्राम ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लागणारे जे काही सर्व मटेरियल आहे त्याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही किंवा कोणती झिप फाईल नाही, अगदी ओपनमध्ये मटेरियल मित्रांनो मी दिलेलं आहे. मित्रांनो, आपण जाण्याने वेळ वाया घालवता आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघूया आणि व्हिडिओ कसा एडिट करायचा ते शिकून घेऊया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला काइन मास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपनिंग केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी विंडो बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला सर्कलवरती टच करून द्यायचं. सर्कलवरती टच केल्यानंतर 9x16 हा उभा रेषा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ते सेटिंगवरती जायचं आहे आत्ताच. त्यानंतर आपल्याला एडिटिंगवरती टच करायचं आहे. वरती एक नंबर तुम्हाला इथं डिफॉल्ट फोटोग्राफी क्लिप असं दिसेल ऑप्शन. तिथं आपल्याला काय करायचं आहे, 2 सेकंदावरती आणून टाकायचं आहे आणि खाली इथं फिल स्क्रीन करून द्यायचं आहे आणि इथं बरोबरवरती टच करायचं आहे. आणि मित्रांनो, मी जे तुम्हाला एक इमेज दिलेले आहेत कपलचे बघू शकता. अशा प्रकारे कपलचे इमेज दिलेले आहेत. सिम्पली ते तुम्ही अशा प्रकारे एक एक करून ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमचे यूज करू शकता. बघू शकता. ओके, तर आपल्याला इतके पुरेसे आहेत. 30 सेकंदापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. तर ओके, इतके पुरेसे आहेत आपल्याला इमेज. बघू शकता इमेज आहे ते मी दिलेले वापरले तर व्यवस्थित अगदी सेट होऊन जातील. हा आपण डिलीट करू. तर व्यवस्थित अगदी सेट झाले नसेल तर अशा प्रकारे करायचे आपल्याला सेट. बघू शकता एखादी दुसरा इमेज आपल्याला सेट करावं लागेल. नाही तर बाकी सगळे आहेत ओकेमध्ये. आपल्याला काय करायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे. एकदा क्लिप ग्राफिक्सवरती जायचं आहे. तुम्हाला हा एक नंबरला जो क्लिप ग्राफिक्स दिसत आहे तर तुम्ही जाऊन गेट मोरवरती डाउनलोड करू शकता. तुम्हाला दाखवतो तुम्ही कुठं आहे. मोबाईलचा डाटा ऑन करायचा आपल्याला. डाटा ऑन केलं तिथं गेट मोरवरती जायचं आहे. गेट मोरवरती गेल्यानंतर इथं मॉडर्न सिम्पलवरती जायचं. मॉडर्न अँड सिम्पलवरती गेल्यानंतर तर आपल्याला इथं लाईट स्लायडर आपल्याला हा इफेक्ट बघायला मिळेल. हा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तुम्ही. तर ओके, हा इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. पहिल्या नंबरच्या फोटोला 1 नंबरचा क्लिप ग्राफिक द्यायचा आहे. अशा प्रकारे फोटोला 1, 2 अशा प्रकारे क्लिप ग्राफिक जे आहे ते ॲड करत जायचं प्रत्येकाला आपल्याला. बघू शकता. तर मी बरोबर ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सगळे क्लिप ग्राफिक्स ॲड झाल्यानंतर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. शेअरच्या ऑप्शनवरती केल्यानंतर 720 ठेवायचं आहे आणि हा पूर्णपणे किंवा आपण 1080 ठेवू. 1080 ठेवून इथं आपल्याला याचा हायलाईट जो आहे तो आपण वाढवू आणि इथे एक्सपोर्टवरती टच करू. तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला. आपल्याला बॅक येऊन जायचं आहे. परत एकदा आपल्याला काइन मास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर सर्कलवरती जाऊन परत 9x16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जो आपला आता एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता. मित्रांनो, याच्यावर टच करायचं आणि आपल्याला खाली इथं कलर फ्लिकरमध्ये जायचं आणि इथं खाली तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसेल तर ब्लॅक अँड व्हाईटची टच करून पहिल्या नंबरचा EM01 हा सिलेक्ट करून टाकायचा आपल्याला. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं. तुम्हाला मी एक डाउनलोड केलेला एक मोबाईलचा एक PNG तुम्हाला मी दिलेला आहे. अशा प्रकारे दाखवतो मी. तर अशा प्रकारे मोबाईलचा PNG दिलेला आहे. सिम्पली तुम्ही अशा प्रकारे ॲड करायचं आहे. वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, खाली एक PNG ॲड करायचं. त्यामुळे जागा जरा सोडायची आहे मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारे ॲड करायचं आहे. याची लेंथ आपल्याला लास्टपर्यंत घेऊन टाकायची. तर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. हा एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ परत एकदा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित या फोनच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे.
आणि इथं खाली क्रॉपिंगवरती जायचं आहे आणि व्यवस्थित ते साईड जे आहेत ते आपण कट करून घेऊया. बघू शकता कट केल्यानंतर तिथं मास्क ऑन करायचा आणि त्याचा शेप जे आहे तो हा ठेवायचा आहे आणि जरासं आपल्याला इथं 1 किंवा 2 वाढवून टाकायचं अशा प्रकारे. वाढवल्यानंतर मित्रांनो फोनच्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉटवरती जाऊन ब्रिंग टू फ्रंट ऑप्शन सिलेक्ट करून टाकायचं आहे. बघू शकता आपले एडिटिंग जे आहे ते होऊन जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला मी एक सॉन्ग दिलेला हाच व्हिडिओ दिलेला आहे. हाच व्हिडिओ तुम्हाला मी रेडीमेड झालेला दिलेला आहे. याचा सॉन्ग तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. माझ्याकडे MP3 नाही याचं. तर मित्रांनो सॉन्ग तिथंपर्यंत आपल्याला ठेवायचा. पुढचा पार्ट याचा कट करून टाकायचा प्रत्येक लेअरचा. बघू शकता. तर अशा प्रकारे आपली एडिटिंग इथंपर्यंत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मी एक पिक्सलॅब ॲप्लिकेशनमध्ये सिग्नेचर टाईपमध्ये तुम्हाला मी एक लव फील द सॉन्ग अशा प्रकारे PNG तुम्हाला बनवून दिलेलं आहे. सिम्पली तुम्ही इथं ॲड करून टाकायचं अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याची लेंथ आपल्याला लास्टपर्यंत घेऊन टाकायचे. मित्रांनो मी जे आहे ते यूट्यूब आणि इंस्टाचे लोगो जे आहेत ते लावून घेतो. तर ओके मित्रांनो, आपलं संपूर्णपणे एडिटिंग झालेलं. आपल्या इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रेझोल्यूशन तुम्ही इथं हाय ठेवू शकता, लो ठेवू शकता, काही ठेवू शकता तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजनुसार. त्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्टवरती टच करायचं आहे. व्हिडिओ आहे तो आपोआप गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल.